कधी कधी आपल्या आईंचं असतं की तुझ्या हातची भाजी चांगली होते, तुझ्या हातची कारल्याची भाजी कडू नाही होत, तर तूच बनव. तर असंच माझ्यासोबत असतं की माझी मम्मीला माझ्या हातची कारल्याची भाजी आवडते, तर ती मला बनवायला सांगते घरी गेले की. तर इथं छान असे कारले घेतलेले आहेत. कारले मी अर्ध्या गोलाकार आकारात चिरून घेतलेले आहेत आणि जेव्हा चिरतो तेव्हा जर जाड बी असतील तर तेव्हा मी काढून घेते त्याच्यामधले, आणि जे कोवळे कारले आहेत मी त्याच्यातल्या बिया नाही काढत, ते तशाच ठेवते. तर मला ही भाजी दुसऱ्या दिवशी करायची होती, त्याच्यामध्ये आदल्या दिवशीच मी त्याच्यामध्ये लिंबू आणि मीठ टाकून छान मुरत ठेवलं होतं, जेणेकरून की दुसऱ्या दिवशी त्याचा कडवटपणा कमी होईल. जर तुम्हाला ही ट्रिक खूप छान आहे, जेणेकरून की दुसऱ्या दिवशी कारलं बिलकुल कडू नाही होत. तर कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलं होतं. मग दुसऱ्या दिवशी भाजी करायची होती म्हणून मी छान असे पाण्यामधून पिळून घेतले कारले, जेणेकरून की कडवटपणा जाईल. मग कढईमध्ये तेल, मोहरी, जिरं, हिंग टाकून 2 लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि छान अशा भाजल्या गेल्या की वरून कांदा टाकला आहे. कांद्यावर थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मग कांदा भाजला की टोमॅटोवरून अद्रक लसणाची पेस्ट आणि आपले जे बेसिक मसाले असतात ते छान तेल सुटेपर्यंत ठेवलं आणि आपण जे पाणी काढून ठेवलेले कारले होते ते टाकलेले आहेत. एक कमीत कमी 15 ते 20 मिनटं छान असं तेलावरतीच फ्राय करायचं आहे. तर आपलं कारलं तयार आहे आणि हे कारलं खाल्लेलं आहे मी भाकरीसोबत. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट